नमस्कार मंडळी, जय शिवराय. आणखी आज आपला मिनी ब्लॉगचे डे 112. आजचा ब्लॉग आहे एकदम खतरनाक, जे आता प्रणयभाऊ आपल्याला एक्सप्लेन करणार आहे की आपण काय काय केलेलं आहे. आणखी आता तुम्ही पुढे बघू शकता की आपण काय काय केलं, हे सगळं तुम्हाला प्रणय सांगेल. हॅलो गाईज, संध्याकाळी ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही पोहोचलो पेट्रोल पंपवर. इथे आम्ही पेट्रोल भरलं आणि फ्रेश पण झालो. त्यानंतर युगभाऊसुद्धा फ्रेशवाला बसला. त्याला माहीत होतं बाथरूममध्ये पाणी नाही, तरी तो ब्रश करायला निघाला. त्यानंतर आम्ही निघालो चित्रकूटकरता. चित्रकूटला पोचल्यानंतर आम्ही सगळे धर्मशाळेमध्ये गेलो. धर्मशाळेमध्ये जाताच इथलं वातावरण मला खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही तिथले रूम पाहायला गेलो. रूम आम्ही खूप बघितले. तिथे रूम पण खूप छान होते. जे आम्ही रूम बघितले, रूम बुक केले. त्यानंतरच जेवढे जेंट्स होते सगळे खूप फार थकले होते, त्यामुळे सगळेच रूममध्ये जातात झोपून गेले. झोपून उठल्यावर आम्ही सगळे फ्रेश झालो आणि मंदिराकडे निघालो आणि मंदिराकडे पोचताच तिथे 2 प्रकारच्या गुफा होत्या, साधी गुफा आणि पाणीवाली गुफा. पाणीवाल्या गुफामध्ये काय होतं की तिथलं माहोल खूपच वेगळं होतं. तिथे खूप घुटण्यापर्यंत पाणी होतं आणि खाली खूप गोटे पण होते, त्यामुळे आम्हाला चालायच्या वेळेस खूप त्रास होत होता. जसं की तुम्हाला दिसत आहे इथे पाण्यामध्ये बघा लोक किती मस्ती करत आहे. त्यांनी एकामेकांना पण ओलं केलं आणि आम्हाला पण ओलं केलं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये आलो आणि दुसऱ्या मंदिराचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता, पाहायला किती सुंदर आहे. त्यानंतर आम्ही रामघाटवर पोहोचलो, तिथली स्पेशल गंगा आरती पाहायला. आम्ही जसं तिथे पोहोचलो तिथली गंगा आरती नेमकी स्टार्ट झाली होती. गंगा आरती झाल्यावर तुम्ही तिथे लायटिंगवाले बोट्स बघू शकता, पाहायला किती सुंदर आहे. अशा प्रकारे होता आमचा आजचा दिवस. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.